कधी विचार केलाय की हा जो सब्जेक्ट आपण UPSC MPSC मध्ये रीड करतोय, जिओग्राफी, भूगोल, सो मग त्याचा काही रिअल टाइम मध्ये आपला यूज आहे का? तो सिलेबसचा का पार्ट म्हणून घेतलाय? काही रिझन आहे का? चीट बॉक्स होते, त्याच्यामध्ये चिठ्ठ्या टाकलेल्या होत्या, त्याच्यामध्ये एक चिठ्ठी निघाली जिओग्राफी आणि तो म्हणून आपल्या सिलेबसमध्ये सब्जेक्ट ठेवलाय? कधी विचार केलाय गाईस? इफ नॉट, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला त्याचा आन्सर करेल का जिओग्राफी आपल्या MPSC UPSC आणि अदरवाईज सिलेबसचा सुद्धा पार्ट आहे. ठीक आहे. सो येस, मायसेल्फ अक्षय गुरु, युअर फ्रेंड इन जिओग्राफी, आणि आपण इथे या व्हिडिओमध्ये बघूयात की वाय जिओग्राफी इज पार्ट ऑफ आवर सिलेबस. ओके, पहिला. मग आता इमॅजिन करा तुम्ही MPSC UPSC क्लिअर केली आहे, त्याच्यानंतर तुम्ही ऑफिसर झालेत, तुमची पोस्टिंग UPSC असेल तर डिफरंट स्टेटमध्ये असणार, महाराष्ट्र असेल तर डिफरंट डिस्ट्रिक्टमध्ये असणार, नागपूर, अमरावती, विदर्भा है ना, अकोला असेल, जालना असू शकतो, कोकण असू शकतो, रत्नागिरी, डिफरंट डिस्ट्रिक्ट. मग अशा केसमध्ये जर तुम्हाला जिओग्राफीचा नॉलेज असेल तर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट, तुमचा स्टेट काय आहे, कसा तिथला टोपोग्राफी आहे, कसा नेचर आहे, काय प्रॉब्लेम्स आहे तिथे, सगळं तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी या सब्जेक्टचा हेल्प होईल. कधी विचार करा, कधी बघा एखादा इंडिव्हिज्युअल ज्याला जिओग्राफी आवडत नाही किंवा ज्याला स्टडीमध्ये इंटरेस्ट नाहीये आणि ज्यांनी हा सब्जेक्ट स्टडी केलाय, बघा यांच्या नॉलेजमध्ये तुम्हाला खूप डिफरन्सेस सापडतील. बरोबर. त्यातला एक डिफरन्स असणार जो तुम्हाला इथे हेल्प करेल की ज्याच्या थ्रू तुम्ही मुंबईमध्ये सर्व करू शकता, सेम तुम्ही नागपूरमध्ये, संभाजीनगरमध्ये पण. का? कारण तुम्ही जिओग्राफी स्टडी केलाय, तुम्हाला क्लॅरिटी असेल काय काय डिफरन्सेस याच्यामध्ये असतील. बरोबर. सो इन अंडरस्टँडिंग, तिथे माउंटेन आहे, प्लेट्यूज आहे, प्लेन आहे, पठार आहे, कशी मृदा आहे, काय नेचर आहे ना, सगळ्याच गोष्टी तुम्हाला तिथून कळतील. सो पहिला पॉइंट. सेकंड, अंडरस्टँडिंग डिझास्टर्स अँड प्रिपेअर्डनेस. बघा, सिव्हिल सर्वंट, येस, आपली ड्युटी असेल की तिथल्या पॉप्युलेशनचा जो डिझास्टर प्रोननेस आहे तो कमी करायचा आहे, तिथे त्यांची आपदा व्यवस्थापन, प्रबंधन करायचंय. बरोबर. मग त्याच्यासाठी आपल्याला माहित तर पाहिजे की कोणता डिझास्टर आहे, काय डिझास्टरचा नेचर आहे, कधी येतो, काय प्रॉब्लेम क्रिएट करतो. जसं इंडियामध्ये मग कधी कधी सायक्लॉन येतो, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये सायक्लॉन येतो, काय इंटेन्स असतो, सायक्लॉनची लाईफ किती दिवस असते, कधी प्रॉब्लेम होतो, कधी शांत असतो सायक्लॉन, कशी सायक्लॉनची लाईफ असते, या गोष्टी माहित पाहिजे ना. अर्थक्वेक, भूकंप काय येतो, व्होल्कॅनो काय येतो, त्याच्याशी काय प्रॉब्लेम आहे, काय काय फिनॉमिना आहे, कसं प्रिपेरेशन करायचं आहे, कोणता रिजन कोणत्या प्रॉब्लेम सोबत किंवा डिझास्टर सोबत कनेक्टेड आहे, माहित पाहिजे ना आपल्याला. बरोबर. जिओग्राफीचा नॉलेज तुम्हाला या गोष्टीला प्रिपेअर करण्यासाठी हेल्प करेल. बिलकुल, येस, 100% तो तिथे तुम्हाला हेल्प करेल. मग इज इट ओनली अबाउट डिझास्टर? आन्सर इज नो. दॅट यू विल फाइंड की प्रत्येक राज्यामध्ये, देशामध्ये, डिस्ट्रिक्टमध्ये काही ना काही रिसोर्सेस आहे. बरोबर. काही ना काही पोटेन्शियल आहे. मग आपल्याला माहित पाहिजे की त्या डिस्ट्रिक्टमध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, त्या राज्यामध्ये काय रिसोर्सेस आहे आणि त्या रिसोर्सेसचा आपण कसा यूज करू शकतो. कारण आपण तिथे सर्व्ह करणार आहे, आपण सिव्हिल सर्वंट्स असणार आहोत. बरोबर. 2, 5, 10 लाख लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आपल्या डिसिजनवर डिपेंड करेल. मग आपल्याला हे सगळे रिसोर्सेस माहित पाहिजे, काय काय रिसोर्सेस आहे, कसे रिसोर्सेस असतात, तिथे काय पोटेन्शियल आहे, त्याला कसं प्रमोट करायचं आहे ना. झारखंडमध्ये गेला तर कोल असेल किंवा मग फॉरेस्ट असणार, जम्मू काश्मीरमध्ये गेला तर टुरिझम असेल, राजस्थानमध्ये गेला तर डेझर्ट असणार, सँड असेल, बाकी नॉन मेटॅलिक मिनरल्स असणार है ना. पण सगळं आपल्याला माहित पाहिजे आणि जिओग्राफी तुम्हाला ते अंडरस्टँड करण्यासाठी खरंच हेल्प करणार. ओके गाईज, येस. त्याच्यानंतर मग ज्या राज्यात, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जाणार, डोंट यू थिंक त्याचा कल्चर आपल्याला माहित पाहिजे, त्याच्याबद्दल आपल्याला प्रॉपर अंडरस्टँडिंग असली पाहिजे की व्हॉट दिस डिस्ट्रिक्ट और स्टेट इज नोन फॉर. तिथे ट्राईब्स काय आहे, तिथला कल्चर कसा आहे, त्यांच्या फूड हॅबिट्स काय, त्यांचा काय कोणत्या कोणत्या क्रॉप्सला प्रिफरन्सेस आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी, ज्याच्यामुळे जेव्हा तुम्ही डिसिजन घेणार, जेव्हा तुम्ही एखादी पॉलिसी बनवणार, ती पॉलिसी जास्त इफेक्टिव्ह होईल आणि तुम्हाला रिस्पॉन्स भेटेल. बरोबर. सो अंडरस्टँडिंग द कल्चर ऑफ द रिजन, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला याचा फार जास्त हेल्प होईल. येस. सो जिओग्राफी इज व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट. आणि
जिओ पॉलिटिक्स, ठीक आहे, इंडियन फॉरेन सर्व्हिस असेल किंवा कोस्टल डिस्ट्रिक्ट मध्ये असणार किंवा कोस्टल स्टेट्स मध्ये जर का तुम्ही असणार, महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिओ पॉलिटिक्सचा जो आस्पेक्ट आहे ना, कोस्टल मुंबईचा अटॅक बघा तसाच झाला, ठीक आहे, टेररिझम असेल, सगळ्या गोष्टी, मग ट्रम्पच्या पॉलिसीज, मग त्याचा तुमच्या डिस्ट्रिक्टवर होणारा इम्पॅक्ट किंवा चायनाच्या पॉलिसी त्याचा तुमच्या डिस्ट्रिक्टवर स्टेटवर होणारा इम्पॅक्ट, तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहित पाहिजे. तुम्ही म्हणणार सर एमपीएससी मध्ये काय गरज आहे, बट नाही, तुम्हाला त्या गोष्टी माहित पाहिजे, ज्याच्यामुळे मग तुम्ही ऑटोमॅटिक अकॉर्डिंगली प्रिपरेशन करणार, तुम्ही प्रोटेक्ट करणार तुमच्या जनतेला. अदरवाईज तुमची डिसिजन्स जे ते युजलेस असतील. आर यू गेटिंग? मग पब्लिक पार्टिसिपेशन नसेल आणि म्हणून मग तुम्हाला जॉग्राफीचा नॉलेज असणं हे फार जरुरी आहे, बरोबर. सो दॅट इज वाय यू गाईज शुड स्टडी जॉग्राफी. येस, सो जॉग्राफी स्टडी करणं हे फार 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 जरुरी आहे गाईज. त्याच्यामुळे कधीच याला अंडर एस्टिमेट करू नका. फार इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. जीएस जॉग्राफी, जॉग्राफी ऑप्शनल, कोणताही सब्जेक्ट एन्व्हायरमेंट तुम्ही स्टडी करत असाल खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यापेक्षा अजून काही इम्पॉर्टन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, मी तुम्हाला कमेंट सुद्धा करेल. लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा टू दिस चॅनल. अजून तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. Yes, thank you. Have a good time.